हरिओम. स्क्रीन दिसते का बघा? आवाज येतोय? हो येतोय मॅडम, आवाज येतोय. फक्त पीपीटी मोडला. अच्छा. स्टार्ट करूया. सुरुवात करूया ना? हो चालेल मॅडम, चालेल. आता आपल्याला आपण काल बरंच बिहेवियर वरती बोलत होतो आणि बिहेवियर वरती मी मुद्दाम विचारलं होतं की अनुवंशिक घटक आणि तुमचं कंडिशनिंग किंवा आजूबाजूची परिस्थिती ह्याच्यावरनं माणसाचं कंडिशनिंग कसं होते किंवा ती माणूस कसा बनतो. ठीक आहे. कारण आताचं जे मानसशास्त्र डिपेंड आहे ते सगळं वर्तनावरती किंवा सगळा आत्ताचा जो अभ्यास आहे तो वर्तनाशी रिलेटेड आहे. वर्तन चेक केलं जातं, बिहेवियर चेक केलं जातं आणि मग ट्रेड्स काढली जातात माणसाची की नेमकं कुठं इश्यूज आहेत अशा पद्धतीने. आता त्याच्यानंतर सामाजिक पैलू आहेत. ठीक आहे. आपण अजून खूप आलेलो नाहीये कारण ह्याच्या पाठीमागे रिझन आहे. मुद्दाम टॉपिकच्या पद्धतीने घ्यायचा प्लॅन की जोपर्यंत तुम्ही हे समजून घेणार नाही की आपल्या बिहेवियर वरती अनुवंशिक घटक किंवा सामाजिक पैलू जे काय आहेत हे घटक तोपर्यंत तुम्हाला कसे अफेक्ट करतात ते समजत नाही तोपर्यंत त्याच्यावरचं सोल्युशन कसं काढायचं. आता इथल्या या मुद्द्यापर्यंत आपण आलोत. याच्या आधी एक महत्वाची गोष्ट, मला बरेच जणांचे प्रश्न येतात किंवा बरेच जणांचे मेसेजेस येतात की बिहेवियर वरती काम करायला पाहिजे कसं. तर मी मुद्दाम माझं बाय प्रोफेशन तुम्हाला पहिल्यांदा सांगते की माझं जे झालेलं आहे ते ट्रान्सफॉर्मेशन, मी न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये माझं सर्टिफिकेशन झालेलं आहे. माझं बेसिक ग्रॅज्युएशन हे कम्प्युटर सायन्स मध्ये होतं. त्याच्यानंतर मी 2 वर्ष बाहेर म्हणजे पुण्यामध्ये माझ्याच फील्डमध्ये काम केलेलं आहे मी टेक्नॉलॉजीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी हे सगळं पुढे कोर्सेस किंवा याच्यामधले प्रॅक्टिकल्स आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर केल्या. तर आता काही लोकांचे जे प्रश्न होते की मॅडम वर्तन असं आहे तर त्याच्यावरती तिथून बाहेर कसं पडायचं किंवा त्याच्यावरती काम कसं करायचं. तर हे जे तुम्ही काल मला सांगितले की बिलीफ्स असे असे आहेत, पैसा आल्यानंतर असं असं होतं, हे जे तुम्ही मला काल सांगितलं ना, तर त्याच्यावरतीच आम्ही काम कसं करतो. तुमचे हे काही ट्रेड्स ओळखून घेतले जातात. जसं मी काल मुद्दाम तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न विचारले, तुम्हाला ओपन केलं, बाहेर काढलं. आता त्याच्यानंतर काय, तर त्याच्यानंतर येतो तो पहिला अवेअरनेस येतो. ठीक आहे. हे कामच असं आहे आमच्या प्रोसेसमध्ये, हे काम आहे की पहिल्यांदा सर्चन करणं, नंतर त्यांना अवेअर करणं आणि अवेअरनेस आला म्हणजे त्याचा विलिंगनेस रेडी झाला तो किंवा विलिंगनेस असेल तर त्या केलं जातं. तर पैसे तेवढे लागू पडत नाहीयेत किंवा मी मनी अट्रॅक्ट करू शकत नाहीये. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगितलं. किंवा एखादा व्यक्ती सतत आजारी पडतोय ज्याचं कारण त्याचे काही पाठीमागचे चुकीचे बिलीफ्स असू शकतात. अशा पद्धतीनं जर असेल तर याच्यावरती मुळातच काही त्याच्या कंडिशनिंग कसं झालंय, म्हणजेच आसपासच्या परिस्थितीनुसार तो माणूस किंवा ती व्यक्ती कशी घडली आहे याच्यावरती पहिलं काम केलं जातं. हे काम कसं होतं, ट्रान्स मोड मध्ये त्याला टाकलं जातं. याला आम्ही प्रोसिजर्स असं संबोधतो.
ट्रान्स मोडमध्ये टाकल्यानंतर त्या ट्रान्स मोडमध्ये म्हणजेच त्याच्या अनकॉन्शियस बरोबर म्हणजे अवचेतन मेंदू सोबत इंटरॅक्शन होतो आणि इंटरॅक्शन झाल्यानंतर त्याच्याकडे काय बिलीफ आहेत, त्याचे स्वतःचे काय विश्वास पेरलेत त्याच्या मनामध्ये, ते सगळे विचारून घेतले जातात, समजून घेतले जातात आणि मग पहिल्यांदा त्याला मोकळा केला जातो, ज्याला फास्ट फोबिया क्युअर म्हणतात. FPC नावाची प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये जसा तुमचा फोन फॉर्मॅट मारला जातो तसा तुमचं सगळं ब्रेन मधलं जेवढं काही आहे ते सगळं फॉर्मॅट मारलं जातं. त्याच्यानंतर मग जसं फोनमध्ये नवीन ऍप इन्स्टॉल करतो त्या पद्धतीनं मग नवीन चांगल्या गोष्टी इन्स्टॉल करायसाठी ही पहिली प्रोसिजर करून घेतली जाते. त्याच्यानंतरचं जे आहे ते कोलॅप्स अँकर म्हणायचं त्याला. कोलॅप्स अँकर चांगल्या मुवमेंट्स किंवा चांगले परिस्थिती जी आहे, तुमचे विविध अनुभव असतील ते अँकर करून ठेवले जातात, जेणेकरून सतत सतत शरीराला जी निगेटिव्ह विचार करायची सवय लागलेली असते ती ब्रेक होऊन एक चांगली हॅबिट डेव्हलप होते. तिसरी प्रोसिजर आहे न्यूकोड फॉर्मॅट म्हणायचं त्याला, ज्याच्यामुळे मी तुम्हाला ह्याच्या आधी एकदा एक्सप्लेन केलंय बघा. ते न्यूकोड फॉर्मॅट कशासाठी, तर न्यूकोड फॉर्मॅट केल्यानंतर माणसाचा फोकस वाढतो आणि मी नेहमी तुम्हाला सांगते की आपली प्रिपरेशन जरी असलं तरी अंगाला घाम येणं, इंटरव्ह्यूला जाताना किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट आहे तो सबमिट करताना किंवा बॉसने काहीतरी आदल्या दिवशी काम दिलंय, ऑफिसमध्ये काहीतरी काम दिलंय किंवा मुलांचे फीज भरायचे तरी पण बऱ्याच लोकांना जाऊन शाळेत भरायचं पण टेन्शन येतं. तर ह्या पद्धतीनं भले त्यांच्याकडे पैसे आहेत पण जाऊन भरताना सुद्धा हातपाय लटपटणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे पीक परफॉर्मन्सला जाऊन काम करणं, ज्याला आपण न्यूकोड फॉर्मॅट म्हणतो, ती प्रोसिजर केली जाते. अशा ह्या 4 ते 5 प्रायमरी प्रोसिजर्स आहेत, पण त्या खूप डीप लेवलला केल्या जातात आणि त्याच्यानंतर ज्या प्रोसिजर आहेत त्या मग ग्रोथमध्ये येतात. ग्रोथमध्ये या 4 प्रोसिजर पण त्याच्यामध्येच येतात, पण त्याच्यानंतर मग व्यक्तीला गरजेनुसार प्रोसिजर पुढच्या केल्या जातात, असं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आता मी जे करतेय ते सगळं ओपन अप करून मी फक्त तुम्हाला सांगतेय काही गोष्टी, त्या इम्प्लिमेंट करायची जबाबदारी तुमच्यावरती आहे. हा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते इम्प्लिमेंट करायची जबाबदारी तुमच्यावर. मी काय म्हटलं, मी FPC कसं ते सांगितलं होतं. ठीक आहे. कोणी कोणी केलंय मला माहित नाही, आता कोणी कोणी केलंय. मी सांगितलं होतं की एक समोर एक स्क्रीन ठेवा, त्याच्यावरती तुम्ही कल्पना करा की माझ्या आयुष्यातले जेवढे जेवढे झालेले प्रसंग आहेत ते सगळे प्रसंग फॉर्मॅट मारताना समोर घ्यायचे. प्रत्येक चुकीच्या प्रसंगाला तुम्ही पेन किंवा रिमोट घेऊ शकता हातात. प्रत्येक इन्सिडेंट आला थोडं कष्ट घ्यावं लागतं किंवा आपली तयारी असली पाहिजे. ठीक आहे. मी खूप जास्त गोष्टी तुमच्याकडे ओपन केल्यात, पण त्यातून काय काय घ्यायचं ही जबाबदारी बाकी तुमच्याकडे आहे. ठीक आहे. तर हा झाला उलगडा की आमचं काम चालतं कसं. हा, आणि याच्यासाठी बाहेर खूप जास्त चार्ज केले. ऍक्च्युली याची फीज शक्यतो बाहेर 90,000 आहे. ठीक आहे. आणि मग पुढच्या प्रोसिजर्स जशा वाढतात तसं ते 1.25 लाख, 1.5 लाख, 6 दिवसाचा एक मोठा इव्हेंट असतो तिथेच थांबून, असे बरेचसे इव्हेंट घेतले जातात. आणि याची फीज आता मी इथं आपल्या लेवलला जी चार्ज करते ती 15,000 चार्ज करते. ठीक आहे. हे झालं माझं प्रोफेशन किंवा हा माझा बिझनेस. मी काय करते हा बरेच जणांचा प्रश्न होता, बरेच दिवस तो राहून गेला होता, म्हणून मग मेसेज आला, सो मी तुम्हाला सांगून दिलं हे. ठीक आहे. आणि या पद्धतीनं मी शक्यतो मला जितकं तुम्हाला जास्त देता येईल तेवढं मी ओपन केलंय. आणि म्हणून जेव्हा तुम्ही लेक्चर अटेंड करता त्यावेळेला काळजीपूर्वक ऐकत जा की मी काय सांगायला लागले. पॅटर्न्स ब्रेक होणं किंवा तुमचे स्ट्रॉंग बिलीफ स्टोअर आहेत. जसं संतोष सर आणि दीपक सर काल बऱ्यापैकी असे ब्लास्ट सारखे ओपन झाले मनीच्या, राईट. किंवा अजून माधुरी मॅडम पण तशाच मला वाटते बऱ्यापैकी ओपन झाल्या त्या. तर अशा पद्धतीने आपण ओपन होतो. त्याच्यावरती काम कसं करायचं हे पण मी काल बऱ्यापैकी तुम्हाला सांगितले. ते बिलीफ कसे काढायचे, काय करायचे, अजून डेप्थ मध्ये जाऊ आपण. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पुढे
जायचंय आपल्याला. वर्तन बघितल्यानंतर पुढचे 4 वर्तन कसं बदलायचं, काय करायचं हे सगळं आहे पुढे. त्याच्यानंतरचे आहेत सामाजिक पैलू. आता सामाजिक पैलू हे जे आहे तिथं मानवी जीवनात आंतरवैयक्तिक संबंधांना खूप महत्व आहे. कारण जेव्हा तुम्ही समाजात जाता बऱ्याच समाजात राहणारा माणूस आहे. तो जर समाजात एकमेकांशी असलेले संबंध त्यांचे चांगले असले, तर समाजाची त्याची पण प्रगती होते आणि समाजाची पण प्रगती होते. हा असा वर्तनावर परिणाम करणारा एक तो पण एक सामाजिक पैलू आहे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा पैलू आहे आता सध्याचं नीड झालीये. जसं सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र किंवा मनावरती काम करणं, वर्तन काम करणं हे एक काय म्हणतो नीड खूप जास्त गरजेची गोष्ट. कारण जसं जसं टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे किंवा टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे म्हणून आणि नवीन नवीन साधनांची उपलब्धता व्हायला लागली आणि ती जशी जशी नवीन साधनं यायला लागली तसं तसं मनावरती आणि मानसिकतेवरती खूप हॅम्पर व्हायला लागले लोक. मला खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. मला सांगा आजच्या टेक्नॉलॉजी आणि बाकीच्या गोष्टींमुळे तुम्ही जेवढे प्रेझेंट आहात 6-7 जण, तुम्हाला काय दिसतंय आणि कुठला स्ट्रेस येतोय किंवा असं काही पीसफुली जगता येत नाहीये असं काही वाटतंय का? अगदी ती समस्या अशी पण असू शकते की वातावरण इतकं खराब झालंय म्हणजे तुम्ही पुण्या मुंबईत गेलात तर शुद्ध हवा सुद्धा मिळत नाही. तर ह्याच्यामुळे मग शारीरिक आजार हे ते हे पण व्हायला लागले. तर असं तुमच्यापैकी कोणाकोणाला काय काय वाटतंय? टीचर माझा अनुभव सांगू? हा सांगा. आता काय होतंय मुलांना टीचिंग राईट. फील्ड मी आहे ते मोबाईलवर ना हे आपल्याला काय शिकवायला तो शिक्षक तो म्हणजे बाई टीचर रिस्पेक्टेड गुरु असं काही राहिलेलं नाही मी काल पण हे सांगितलं होतं. हो बाई असं ते बोलतात, एकेरी बोलतात. त्यांना आई वडिलांना पण ते एकेरी बोलतात. जर त्यांनी पैसे नाही दिले खर्चाला तर ते आई वडिलांना पण नावं ठेवतात. एक रिलेशन एक बॉन्डिंग किंवा जॉईंट फॅमिली असं काय तर राहिलेलं नाही. खेडेगावात तर हे खूप वेगळ्या पद्धतीने खेडेगावामध्ये ते फक्त एकत्र राहतात पण त्यांना आकर्षण ओढ आहे फक्त शहराचं. शहराची. त्यांचा एक गैरसमज आहे की जीन्स म्हणजे त्या ज्या क्षेत्रात मी काम करते थोडासा आहे सगळे ड्रिंकर आहेत त्या गावात म्हणजे त्याचं काय आहे जीन्स घालायचे आणि गॉगल घातले की आपण मॉडर्न झालो. मॉडर्न झालं. आपण काहीतरी खायला गेलो कॉफी वगैरे घेतलो किंवा पिझ्झा आपण स्टेटसला आपण खूप श्रीमंत झालो. मग ते राहायला घर पत्र्याचं असलं तरी आपलं स्टेटस हे आहे असं ज्याला एक आमचं शो ऑफ करणं दिखावा करणं बरोबर किंवा हे करणं हे त्या स्टुडंट्स मध्ये खूप वाढलेलं आहे. आणि ते कंपॅरिझन नॉलेजचं कंपॅरिझन करत नाहीत किंवा त्यांना व्हायचं हे त्यांना माहित नाही पिढीला. त्यांना युपीएससी एमपीएससी काय असतं टार्गेट असतं हे नाहीये. म्हणजे एक इतकं वाईट वाटतं ना की कोरोना नंतर आपण ते मोबाईलच्या एवढे ऍडिक्ट झालेलो आहोत. आणि जेंट्स मध्ये पण तसं म्हणजे आता टीचर्स पण असतात की हा तुला तासावर जायचंय तर नाही ते मोबाईलवर काहीतरी व्हॉट्सअप स्क्रोलिंग युट्यूब हे ते आणि काही जरी सांगितलं कसलाही निबंध सांगितला ना गुगलवर मिळतं. युट्यूब म्हणजे यांची क्रिएटिव्हिटी संपली आता. क्रिएटिव्हिटी ब्लॉक झाली आहे ब्लॉकच म्हणा म्हणजे नवीन एखाद्या मुलानं काहीतरी करून आणलं तर ते कम्पॅरेटिव्हली युट्यूबवर इतकं सुंदर मिळतं की म्हणजे मुलालाच नंबर द्यावं भलेही त्याने युट्यूबवरचं कॉपी पेस्ट केलंय पण क्रिएटिव्हिटीचा एवढा फारसा आता विचार केला जात नाही. त्याचं नॉलेज नाही. पुस्तकं आताची मुलं अजिबात वाचत नाहीयेत. म्हणजे कितीही तुम्ही ओरडून शिकवायला जेवढं काही नॉलेज गेन करायचं ते सगळं टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजी हे मिळतं ना हे काहीतरी सांगितलं हा मॅडम ते मिळतं की मी करून आणते. म्हणजे एक 10वीच्या विद्यार्थ्यासाठी एक असं हे असतं रेकॉर्ड ठेवायचं असतं आम्हाला मॅडम हे युट्यूबवर आहे उद्याच्या उद्या तुम्हाला फाईल सबमिट करतो. म्हणजे तू पुस्तक उघड शोध सर्चिंग जी पद्धत असते की मला ना निसर्ग कसा सूर्य कसा उगवतो सनराईज सनसेट बघायला जायचंय
काय गरज आहे? 1 सेकंडचे व्हिडिओ उपलब्ध आहेत ना YouTubeवर आता. अच्छा. त्या डोंगरावर चढून कशाला जायला पाहिजे? इथे म्हणजे मिळतं की. आपल्या वेळेस जी क्रेज होती की महाबळेश्वरला सनसेट चांगला बघायला नाही, मिळेल. नाही. ते तर सोडूनच द्या. समुद्रात जायचं आहे ना, समुद्रात पोहायचं राहिलं बाजूला, पण फोटो सेशन आधी व्हायला पाहिजे. बरोबर. हां आणि मग ते काहीतरी असं बकवास कुरकुरे YouTubeवर सगळं सांगतात ना, कुरकुरे शरीरासाठी हानिकारक आहे. पण ते खातात नाही टीव्ही. म्हणजे टीव्ही जरी बघायचं असेल ना खेडेगावातल्या मुलांना, तर ते वेफरचं पॅकेट घेऊनच खाणार. हां, हां. कुठल्याही गोष्टीची कन्सेप्ट त्यांची इतकी रसातळाला गेलेली आहे, की अरे म्हणजे या मुलांना काही असं वाचलं पाहिजे. कोणीतरी म्हणजे काहीतरी लिहिलेलं दीपा आहे. मॅडम तुम्ही असं म्हणताय की या मुलांना आयुष्याच्या कुठल्याच पैलूबद्दल अ, काहीच माहित नाही. स्वतःची क्रिएटिव्हिटी असते किंवा स्वतः हं, काही शोधावं हं. हा भाग नाहीच आहे. सगळं रेडी आहे. अशी सगळं त्यांची रेडी मानसिकता आहे असते. आणि कमी येते. अ, एक टॉप लेव्हलला आपण पोहोचलेलो आहोत आणि स्वतःबद्दल इतका गैरसमज आहे त्यांना, की ते माझ्यासारखं कोणी नाहीच आहे. नाहीच आहे. ओके. माझ्यासारखं कोणी नाहीच आहे. असं म्हणजे प्रत्येक मुलाचं का ठीक कुठलीही आहे. गोष्ट सांगितलं, अभ्यास करायचंय का? काय हं. करायचंय? अभ्यास करून काय मिळणार आहे? म्हणजे एक एक टीचर्स होती माझ्याचपैकी, ती 10वी नंतर मुलीला ॲडमिशनसाठी घ्यायला गेली, तर तिला सहज त्या मॅडम म्हटल्या, की "तू सायन्स का घेतेस? तू डिप्लोमा का घेतेस? आणि तू चांगले मार्क आहेत, तर तू कॉमर्स घे आणि तू सीए पण होऊ शकतेस." तिने सरळ प्रश्न ओके. विचारला, "मग मॅडम तुम्ही आम्हाला ॲडमिशन मागायला आलाय आणि सीएचं एवढं महत्त्व सांगायला, मग तुम्ही का सीए झाला नाही?" हं, 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 हं. हं. म्हणजे आम्ही सांगतो, की हे शिकल्यावर हे होतं, तर तुम्ही जे हां. सांगितलं तुम्हीच ते नाही झालं. ठीक. म्हणजे म्हणजे इतकं काय बॅकफायर त्याच्यावर होतात. हां, बॅकफायर होतात गोष्टी. बॅकफायर होतं. बरोबर आहे. म्हणजे तू जे नाहीयेस ते तू आम्हाला महत्त्व सांगायला लागलीस. तुझं आम्ही काय ऐकू? बरोबर. मग ठीक आहे. म्हणजे इतकं कंट्रोल एकंदरीत झालं. नाही हां, तुमचं लाईफच हॅक झालंय म्हणा. हां, हां, हां. तुम्ही बरोबर. डिपेंड आहात कशावर? मोबाईलवर. डिपेंडन्सी वाढली आहे म्हणजे हां, थोडक्यात. इतकी बरोबर. वाढली आणि ते नाही म्हणजे आपण ते कंट्रोल नाही करू शकत. कंट्रोल मग नाही करू पालक शकत. आले एक ठीक आहे. दिवस, मोबाईल हां. मुलं फार बघतात मॅडम आणि असं-असं आणि मोबाईलवर काय अभ्यास वगैरे काय सोडू नका. म्हटलं, "सर अभ्यास म्हणजे आम्ही सोडतच नाही." हां, थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय की हा ताण मुलांपेक्षा पालकांवरचा जास्त वाढत चाललाय. अरे पालकांना विचारलं की मी, "मोबाईल कोणाचा?" "आमचा." "रिचार्ज कोण भरतं?" "तुम्ही." बरं. "मुलगा कोणाचा?" "तुमचा." मग शिक्षक कशा दोषी त्याच्यामध्ये? बरोबर, बरोबर. आ म्हणजे हा लेव्हलला हे गेलो तुम्ही. पॉडकास्ट हो. ठीक आहे. चालेल. मग हां, ठीक आहे. दीपा मॅडम झाल्या. अजून कुणी आहे? माधुरी म्हणून आई म्हणून तुम्हाला काय वाटतंय? किंवा दीपक सर, अंजली मॅडम हा तुम्ही मॅडम काय झालंय आता हां. सोशल इंटरॅक्शन जे आहे ना ते सोशलच कमी झालंय. म्हणजे पालक आणि मुलं सुद्धा बोलत नाहीयेत आता. म्हणजे घरात जरी हं, असतील हं. तरी 4 आणि ते 4 चारीकडे तोंड करून असतात हां, हां, ते हां, लोकं. हां. म्हणजे जी इंटरॅक्शन आपली जी व्हायची पूर्वी ती व्हायचं इंटरॅक्शन पूर्वी आता पूर्ण कमी बंदच झाली. कंप्लीट पूर्ण बंद झालंय. बंद. कंप्लीटली बंद झालंय. हो. आणि त्यांना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर जीपीटी चॅटवर जातात ते आणि डायरेक्ट हां, तिथे तेच ना. प्रश्न टाकतात. म्हणजे तेच मला काही हवं असेल तर आई, हो. बाबा, आत्या, मावशी, काका, काकू, आजी, आजोबा हो. याच्यापेक्षा जेमिनाय, ChatGPT, Google, YouTube हो. बरोबर? हे ऑप्शन्स त्यांना अवेलेबल आहेत. बरोबर. ठीक आहे. चालेल. अजून अजून कोण आहे बघा? संतोष सर आहेत मला वाटते. अंजली मॅडम आधी गव्हर्नमेंट ना मॅडम टेक्नॉलॉजी प्युरिटी हॅलो. होती. म्हणजे आजी आजोबा स्टोरी सांगायचे. भले त्या म्हणजे अस्तित्वात नसल्या तरी सुद्धा ते आपण काळजीने ऐकायचो. त्यातून हां, शिकायचो. तर ते हां. ते राहिलंच नाही. कारण मुलं आई वडिलांशी संपर्क साधत नाही तर आजी आजोबांचा प्रश्नच येत नाही. हां. मॅडम मी बोलू? आता माधुरी मॅडम एकच मिनिट हां. फक्त एक हां, मिनिट मी हे इथं क्लिअर करते. हे खूप इम्पॉर्टंट आहे जेणेकरून तुम्हाला याच्यावरती काम करता येईल. आता हां. जो अंजली मॅडमांनी पॉइंट सांगितला ना, पूर्वी आजी आजोबा आपल्याला काय सांगायचे काही गोष्टी सांगायची बरोबर आहे. हं. त्यातनं ना तुम्ही आपला फर्स्ट सेमिस्टर मध्ये एक पॉइंट होता बघा सायकोलॉजीमध्ये की अ, काही आता मानसशास्त्र किंवा म्हणजे हे काम करायची गरज का आहे? म्हणजे मानसिक गोष्टी वरती काम करायची गरज का आहे? कारण लहान असताना आजी-आजोबांची मायेची ऊब
किंवा ते जे त्यावेळेस गोष्टी सांगायचे ना, त्यावेळेला व्हायचं काय माहितीये का, भले आई वडीलची अटॅचमेंट नसली किंवा आई किंवा वडील सोबत जरी नसले तरी आजी आजोबा घरी आहेत हा मानसिक आधार सुद्धा मुलांना खूप जास्त होता. त्यामुळे मुलं एकलकोंडी व्हायची नाहीत. ठीक आहे, आता ते खूप झालंय. आता आपण एवढे सगळे मोठे आहोत, बरोबर आहे, 30, 35, 45 जे काही वय असेल आपलं, तेवढं असून पण एका क्षणाला जाऊन प्रत्येकाला असं वाटते का बघा की कधीतरी जावं आणि आई वडिलांच्या मांडीवर डोकं टेकून झोपावं किंवा आपल्याला कुणीतरी असावं असं प्रत्येकाला वाटते, बरोबर आहे. हा हो, हो, मानसिक हो. खूप हा मानसिक हो मॅडम, हे खूप मिस करतायत हे लोक, नवीन जनरेशन. आधी डोकं दुखत असले तर आजी किंवा आई अशी डोके चंपी करायची मस्तपैकी. तसं आता राहिलं नाही. आता डायरेक्ट युट्यूबला किंवा गुगलला सर्च केलं जातं हाऊ टू स्टॉप हेडॅक किंवा काही असेल. आवाज येत नाही मॅडम. येतो का बघा. हॅलो हॅलो, येतो का बघा आवाज माधुरी मॅडम. हा आता येतोय आता येतोय. ओके. तर आधीचे जे आपले आजी आजोबा होते ना, ते ज्या गोष्टी सांगायचे त्या संस्कारक्षम गोष्टी असायच्या आणि त्या आपल्याला बऱ्यापैकी झोपताना सांगितल्या जायच्या. हे घरी अप्लाय करून बघा. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मुलांना सांगताय, समजा तुमची कोणाच्या नातलगांची जरी मुलं आली आणि ती जर तुम्ही झोपवताय संध्याकाळी, तर झोपेच्या एका स्टेजला गेल्यानंतर जर त्या कथेत काही घाबरलेल्याचं जर हे असेल किंवा तुमच्या मुलानं तुमच्या गोष्टीला होकार दिलाय, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर रात्री गोष्ट सांगून बघा. मुलं सुरुवातीच्या पेंगायच्या अवस्थेत ज्या वेळेला असतात त्यावेळेला अॅक्नॉलेजमेंट येतं तुमच्याकडं की येस, तू जे सांगितलंय ते मला ऍक्सेप्ट करतो मी आणि मग ते मी घेऊन झोपतो. हा त्याच्या मनावर होणारा खोल संस्कार होता, खूप खोल संस्कार होता. हा हा आणि हे खूप इम्पॉर्टंट होतं. म्हणून आता पण काय म्हटलं जातं की झोपताना तुम्ही 2 तास ते 3 तास आधी गॅजेट्स बंद, राईट. म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी विचारलं होतं की तुम्ही रागाचं ज्या वेळेला डिस्कशन केलं त्याच्यानंतर तुम्हाला काय काय स्वप्न पडली. आपण अननोईंगली खूप गोष्टी आत घेत असतो, भले आपण कॉन्शियस जरी असलो आता, तर आता ठीक आहे, पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होतं की आलेलं सगळं आपण ऑफिसमधलं बाहेरचं सगळं रात्री घोळतो आणि तसेच झोपतो. दॅट्स द रिझन की आपली झोप डिस्टर्ब होते. कारण तुम्ही बरोबर बऱ्यापैकी पेंगायच्या अवस्थेत भात शिजलाय कुणाचा मला कुकरची शिट्टी ऐकू येते. ठीक आहे, तर त्या एका लेवलला ना आपली ग्रास्पिंग खूप डीप असतं आणि म्हणून मग आपण ते सगळं घेऊन रात्रीचं गुंतून घेतो स्वतःला त्यात आणि मग झोपल्यामुळे बरेचसे मानसिक आजार किंवा झोपणं लागणं या गोष्टी होतात. हा, म्हणून मी तुम्हाला मुद्दाम विचारलं की भौतिक ही साधनं वाढलेत, स्पर्धा वाढली आहे आणि मग कुणाकुणावर त्याचा कसा कसा परिणाम होतो. त्यामुळे रात्री झोपताना शक्यतो मुलांसोबत तुम्ही जर झोपत असाल, अगदी तुमची मुलं 30 वर्षाची असली तरी 35 वर्षाची असली तरी त्यांच्या डोक्यावर एकदा हात फिरवा, बाबा जे ऑफिस मधलं झालंय ते ऑफिसमध्ये सोड आणि तू निवांत झोप, उद्याचं उद्या बघू. एवढे तुमचे मोठ्यांचे शब्द सुद्धा त्या 30, 35, 40 वयाच्या जो पर्सन आहे किंवा जी लेडी आहे तिचं सगळा मानसिक ताणतणाव तिथंच पूर्ण होतो, संपतो आणि निवांत झोपी जातो तो माणूस.
ठीक आहे. हे हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यावरती अजून पुढं काम आहे. तुम्हाला 4 हे आहेत त्याच्यामध्ये पुढच्या काही प्रक्रिया आहेत, त्याच्यामध्ये हे डिटेल सांगेन. त्याच्यानंतर आता कोण बोलणार होतं? माधुरी मॅडम. हा मॅडम, टेक्नॉलॉजीचं जर एकमेकाविषयीची जी आत्मीयता होती ती कमी झाली अ, असं मला वाटते, की थोडासा दुरावा, नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि त्याशिवाय मॅडम एखादं त्याच्यामध्ये उदाहरण सांगता? जसं की सरांनी मगाशी सांगितलं, की घरामध्ये 3-4 मोबाईल असले तर एकमेकांबरोबर ते बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत. बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या सुद्धा ते आपल्याला सांगायला घाबरतात किंवा गरजच नाहीये. त्यांनी ते मोबाईल किंवा फ्रेंड्स सोबत त्या चर्चा करतात आणि चुकीचे मार्गदर्शन त्यांना मिळत जाते. त्याच्यामुळं त्यांच्यावर जे होणारे म्हणजे त्यांना जे येणारे समस्या आहेत, त्याचं निराकरण सुद्धा चुकीच्या पद्धतीने होतंय आणि ते खूप मोठं स्वरूप घेते शेवटला. आणि जसं काय सरांनी सांगितलं मोबाईलचं जर उदाहरण द्यायचं झालं, तर मला असं वाटतं, की मुलांना मोबाईल द्यायचा की नाही ते आपल्या हातात आहे. जर हा आपण मोबाईलमध्ये आपण स्वतः मोठेच जर गेम ठेवत असलो, तर ती मुलं गेम खेळणारच, साहजिकच आहे. पण मग मला ऑब्विस असं वाटतं, बरोबर. की हां, मग मला असं वाटतं, की आपण जर त्या मोबाईलमध्ये आपल्या ॲक्चुअली कसं आहे आमच्यात तर माझ्या मोबाईलमध्ये एक सुद्धा गेम नाहीये आणि दिवसभर मुलगी शाळेला जाते, ती संध्याकाळी आल्यानंतर हा 1-2 मिनिट घेते, मागून घेते आणि मी देते, नाही म्हणत नाही. कारण प्रत्येक हा गोष्टीपासून जर लांबच ठेवत गेला, तर त्यांना ते नॉलेज पण मिळत नाही. काही ते गोष्टी अशा असतात, बाहेर की शिकतात. हां, हा ते त्यांना गरजेचं पण आहे, की बाबा बाहेरचं ज्ञान मिळवणं त्यांना गरजेचं पण आहे आणि आपलं लक्ष असं राहायला पाहिजे, की बाबा त्यांनी काय बघितलंय. इव्हन मी काय अजून सुद्धा माझी मुलगी ज्यावेळेला मोबाईल घेते, त्यावेळेला ती YouTubeला हिस्ट्री सर्च असतं, हा Googleला पण हिस्ट्री सर्च असतं. बरोबर. मी स्वतः आवर्जून सर्च करते, की माझ्या मुलगीनं काय पाहिलंय. काय बघितलंय बरोबर. हां, ह्या गोष्टी तुम्ही जर अवेअर असाल ना ह्या गोष्टींबद्दल, तर तुम्ही हा मुलांना सहज मोबाईल देऊ शकता. गेम नाहीये, ती गेम खेळायला मागेलच कशाला? हा साहजिकच आहे ना, बरोबर. जर तुम्ही तशा गोष्टी ठेवूच नका मोबाईलमध्ये, की ज्याच्यामुळे मुलांना त्या मोबाईलचा नाद लागेल. ह्या गोष्टी हम्म, आपल्या हातात म्हणजे जितकं आपल्या हातात आहे तितकं आपण करू शकतोय. बाकी मग बाहेर जाऊन मुलं काय करतात हे हा आपल्याला नसतं माहिती. नसतं माहित बरोबर. हां, म्हणून आपण त्यांना नको पण म्हणायचं नाही. मोबाईल दिल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या गोष्टी ते वापरतात. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून मुलांमध्ये ॲक्चुअली कसं आहे, की असं होऊ नये, की टेक्नॉलॉजीपेक्षा पासून पण ते वंचित राहावे असं पण होऊ नये आणि हा त्याच्यामुळं आपण आपण सुद्धा मुलांपासून दूर व्हावं असं पण होऊ नये. बरोबर. म्हणून तो तो जो हे आहे ना, काय म्हणतात ते बॅलन्स जो आहे ना, तो या बॅलन्स साधणं हा हा बॅलन्स हा साधणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण ॲज अ पॅरेंट्स आत्ताच्या युगात हा हा म्हणजे एक आत्ताचं चांगला मुद्दा युग मांडला. आपण जर विचार केला तर धावपळीचं आहे, सगळं मान्य आहे. पुढं आपण म्हणतोय, की पुढं सगळी टेक्नॉलॉजी येणार, असं होणार, तसं होणार. याचा हा अर्थ इव्हन असाच आहे हो, की माणसाला माणसाची गरजच लागणार नाही. असं अशा मॅडम मला सांगा, हं, हं, स्पर्धा वाढली आहे. ठीक आहे, हं, मान्य आहे मला हं, स्पर्धा वाढली. हं. स्पर्धा म्हणजे मी असं तुम्हाला असं म्हणत नाहीये, मी सगळ्यांनाच हा प्रश्न विचारते. स्पर्धा आजची वाढली आहे, बरोबर आहे. हो, हो. पण मला सांगा, अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या हां. बेसिक गरजा लागणारच आहेत ना माणसाला. होय, होय. लागणार आहे. साहजिकच मग आहे. माणूस स्पर्धा नेमकी करतोय कशाशी? कारण ऍट द एंड संध्याकाळी आपल्याला त्या 3 गोष्टी नाही झाल्या तर मग आपण झोपूच शकत नाही ना. हो, बरोबर आहे. बरोबर आहे ना? मग माणसाला हो. हे हे अ, हे कळत नाही का वळत अननेसेसरी नाही. वळत नाहीये. कळत नाही. बरोबर. कळ कळतंय सगळं मॅडम. आपल्याला सुद्धा माहिती आहे, की कुठली गोष्ट चांगली आहे, कुठली गोष्ट वाईट आहे. पण आपण अननेसेसरी त्या गोष्टीमध्ये शिरत जातो आणि चुकीच्या खरंच. गोष्टी करत जातो. मग हां, ते मला असं वाटतं, की जर तुम्ही मेंटली पूर्ण स्ट्राँग असाल, तर तुम्ही हां, त्या गोष्टींमध्ये लगेच हे करू शकता, की काय करायला पाहिजेत, काय नाही पाहिजेत. माझा जो मुद्दा होता, की मी तुम्हाला सांगितलेलं, की राग येऊच नये. येऊच नाही हां, याचा अर्थ असा होता, की ज्यावेळेला राग येतो त्यावेळेला आपण अ, म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्याला आपण काय करतोय भावनिकदृष्ट्या आपण हां. विचार करत नाही. आणि ह्यालाच म्हणतात चुकीच्या अवेअरनेस. अवेअरच हां, नसतो की मला राग आलाय हां किंवा आणि राग मग येतोय. त्या गोष्टीमध्ये माणूस ना काही चुकीचं बोललं जातं किंवा काही वर्तन चुकीचं केलं जातं आणि त्याचा पश्चात्ताप त्याचा राग गेल्यानंतर येतो. नंतर येतो.
हां, त्याच्यामुळं मला असं वाटतं, की म्हणजे माझ्याच बाबतीत असं म्हणत नाहीये, सगळे म्हणजे पूर्ण युनिव्हर्समध्येच जर अशी लोकं निर्माण झाली, की बाबा ते अवेअर झाले, राग करू नये, ह्या गोष्टी झाल्या तर राग येण्यासारखं कोणी वागणारच नाही हो. म्हणजे मला या गोष्टीवरती आपण डिस्कस करूया जेव्हा मला वाटते 4था का 5वा पॉइंट आहे. अच्छा. हां. हा आहे, एन्झायटी आहेत पुढं, हां, आपण चालेल. डिस्कस करू नक्की. मला हो, आठवण चालेल. हा, ओके. चालेल. आता हा एक मुद्दा झाला. अजून कोण आहे? मोरे सर किंवा अजून शिल्पा मॅडम, मला सगळे नाही आठवत आहेत. आता मारुती सर, सगळे म्हणजे मला स्क्रीनवर ऍक्च्युली दिसत नाहीयेत म्हणून. की ही भौतिक साधनं किंवा स्पर्धा यांच्यामुळे नेमकं का स्ट्रेस यायलाय किंवा काय व्हायला लागले आयुष्यात, नेमकं मानसशास्त्र किंवा मानसिक संतुलनावरती काम केलं पाहिजे असं काय काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये? अजून कुणाला काय वाटतंय? मॅडम मला आणखीन एक सांगायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन लूज होते. हा, हां, ठीक आहे. ह्या स्पर्धेमुळे ना, या बोला. स्पर्धेच्या युगामध्ये ना मुलांना आपण स्वतःच त्यांच्यावर ताणतणाव निर्माण होतो त्यांच्यामध्ये, असं वाटतं मला, की ताणतणाव निर्माण हा, होतो. ताणतणाव निर्माण होतो. ठीक आहे. हा, संतोष सर बोला. विसरभोळेपणा येतो, हे संतोष सर सांगतायत. हॅलो. हा, संतोष सर आवाज हा, बोला. हॅलो हा, बोला. मॅडम, हा, बोला मोरे सर. माणसाला असणारी हव्यासाची वृत्ती, हा, काय हव्यासाची हा. वृत्ती, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याला कुठं थांबावं हे त्या ठिकाणी हा. कळत नाही, म्हणून तो सुसाट वेगाने त्या ठिकाणी पळ सुटलाय. फक्त हव्यासापोटी सगळं त्या ठिकाणी हे चाललेलं आहे, आणि त्याच्यामुळे दुःख निर्माण व्हायला लागलेलं आहे. याच्या पलीकडे काही नाही म्हणता येणार आपल्याला. ओके, म्हणजे एक प्रकारचा हव्यास, सध्या स्पर्धा असल्यामुळं हव्यास वाढतोय असं म्हणताय तुम्ही. म्हणजे हे हो हो झालंय, मग हो त्याच्यात हो ते करायला पाहिजे. सर, मला एखादं उदाहरण सांगाल की हव्यास कुठल्या बाबतीत तुम्हाला वाटतोय की लोक हव्यास करतायत, का हा. प्रत्येक बाबतीत आहे? हो, प्रत्येक बाबतीत मॅडम, प्रत्येक बाबतीत त्या ठिकाणी हे पाहिजे, ते पाहिजे, घरामध्ये अशा सुविधा पाहिजे, तशा कितीही सुविधा जरी असल्या, असा असले कोण अशी सॅटिस्फाईड माणसं आपल्याला शोधावी लागतील मॅडम आजच्या खूप कमी, जगामध्ये. हा, म्हणजे खूप कमी दिसतील. खूप शोधूनही सापडतील की नाही, हाही प्रश्न त्या ठिकाणी आहे. कारण ठीक आहे. त्याच्यासाठी मानसिक संतुलन असावं लागतं माणसाला, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हा. आणि म्हणून आता एका इंग्लिश माणसाने काय सांगितलं होतं, शॉर्ट बट स्वीट, द पर्सन हु इज कंटेंट ऑन व्हॉट ही हॅज, ही इज हॅपी इन द वर्ल्ड. ओके. ठीक आहे. आता त्याच्यावरती लोकांनी विचारच करायचं बंद केलंय, कारण लोक आपलं आयुष्य जगण्यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात फार इंटरेस्ट घेतात. असं झालंय. त्याच्यामुळे मग हा, हे मॅडम, काय होतंय, अवास्तव आपण अपेक्षा करतोय मुलांकडून. अवास्तव पालक पण बऱ्याचशाच अपेक्षा, म्हणजे अवास्तव अपेक्षा करतायत, आणि त्यामुळे काय होतंय, सुसाईडचं प्रमाण एक फार वाढलंय. कारण काय होतंय, एखाद्या मुलग्याला आपण नीटच्या परीक्षेला बसवतो, किंवा मग तो जर त्यात पास झाला नाही तर वडील त्याला टॉर्चर करतात, किंवा काहीतरी बरोबर. बऱ्याच हा, म्हणजे गोष्टी होतं. होतात. हा, बरोबर. तर तुझ्यासाठी त्याच्यामुळे काय एवढं होतंय, केलंय. बऱ्याच वेळेस म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी एक निर्माण होते. आपण एवढं हा, तेच मला ना. शिकवलं, म्हणजे एवढं हे पण आहे, तेच ना, तुझ्यासाठी मी एवढं केलं, एवढे एवढं पैसे काढले. तुझ्यासाठी केलं, तुला एवढी परीक्षा देता आली नाही, किंवा एखाद्या बरोबर. गोष्टीच्या मुलावर आपण टॉर्चर करतो बऱ्याच वेळेस. बरोबर. त्याच्यामुळं त्या गोष्टी थोड्याशा व्हायला लागलीत आता. हा, थोडं आता हा, अजून कोण आहे का बघा, ज्याला बोलायचं आहे आणि माझं चुकून नाव घ्यायचं राहिले? मोरे सर, अजून आपले ज्येष्ठ मोरे सर. हा, म्हणजे आता म्हणजे आपलं हे जे काय संवाद चालू आहे, हा, म्हणजे जर डिस्कशन चालू आहे ना, त्या बाबतीत म्हणजे मुलं फक्त बेजबाबदार असं नाही आहे, पालक पण तितकेच बेजबाबदार आहेत, आणि मुख्यतः पालकच बेजबाबदार आहेत. म्हणजे आपल्याला आता ते पालकांच्या बाबतीत असं पाहिलं तर फोन मोबाईलच्या बाबतीत वगैरे, पालकांना मुळात वेळ आहे फोन मोबाईल बघायचं. हा,
हा, आणि त्यांना त्याने मोबाईल वगैरे चालतंय, कारण त्यांना अभ्यास वगैरे करायचा नसतोय किंवा पुढे त्यांना नसतो. भविष्याची काळजी नाही, काही नाही. कारण मुलांनी मात्र अभ्यास केला पाहिजे. त्यांनी त्यांचा अभ्यास असतोय आणि त्यांना भविष्याची चिंता आहे म्हणून. म्हणजे आणि म्हणून बरोबर. मुलांच्या समोर ते टीव्ही बघणार, मोबाईल बघणार. खरं मुलांना मोबाईल बघता कामा नये, अशा प्रकारचं त्यांची अपेक्षा आहे. आणि हां, ते हे सर्व अतिशय गैर आणि फार गंभीर अशी बाब आहे ते. असं आहे. हां, आणि पालकांच्या बाबतीत असं एक होतंय, की तुम्हाला पैसा पुरवला ना, आमची जबाबदारी हां. संपली. आमची जबाबदारी हां, संपली. हा एक हा खूप मोठा पालकांच्या बाबतीत, आणि भाग हे झाला. विशेष करून शिक्षित अगदी कोण आता सॉफ्टवेअरच्या इंडस्ट्रीमध्ये जॉबला असू देत किंवा डॉक्टर असू देत, इंजिनियर असू देत किंवा मोठे बरोबर. हे असू देत, त्यांच्या बाबतीत ही प्रवृत्ती पाहायला मिळते. तुम्हाला पैसा पुरवणं हे माझं काम आहे. तुम्हाला बाकीचं हां. मग काय तुम्ही बघत आहे. मग तुम्ही करायला पाहिजे चांगला. अशा प्रकारचं त्यांची भाषा पण असते आणि प्रवृत्ती पण आहे त्यांची. आणि ह्या हां, प्रवृत्ती बाबी पण आहे. अतिशय गंभीर आहेत त्या. आणि ह्याच्यावरती तसं काही आणि तुम्ही काय सांगायचं नाही त्यांना, कारण ते स्वतःला इतके म्हणजे शहाणे समजतात स्वतःला, हां, की हां, हां. आम्हाला कोणी काय सांगायचे, आम्हाला काय शिकवायचे किंवा कोणी सांगायची गरज नाही आम्हाला. आम्हाला सगळं कळतंय. हां, अशा प्रवृत्तीचे पालक पण आहेत. लक्षात घ्या. बरोबर, बरोबर. हां, आणि त्यामुळे त्यांच्यापुढे काय करावं हा प्रश्न गंभीरच आहे तो. फार ह्याला काय उपाय काय आहे की नाही असं एक म्हणजे वाटतंय. आता आता हा मुद्दा बऱ्यापैकी 3 जणांनी मांडलाय मला वाटतं. जे आता मोरे सर म्हणाले, की स्वतःला शहाणे लोक फार आता जरासं समजायला लागलेत. बरोबर आहे. तर याला कुठंतरी व्हॅलिडेशन मिळतंय का बघा. म्हणजे मी एक उदाहरण म्हणून देते तुम्हाला. आपण जे काही करतो, मी फॉर एक्झाम्पल म्हणून घेते हां, कुणाची भावना वगैरे दुखवायचा यात मला कुठलाही हे नाही. पती-पत्नी घ्या किंवा सासू-सून घ्या. ठीक आहे. वाद झाला किंवा काहीतरी घरात थोडं जरी झालं किंवा ऑफिसमध्ये एम्प्लॉईनी बॉस किंवा शाळेतला एखादा शिक्षक आणि त्यांचे वरिष्ठ. ठीक आहे. यांची जर सगळ्यांची गोष्ट घेतली, तर तिथं जी गोष्ट होते ना, तर तो प्रत्येकाचा राग किंवा आनंद हा आज स्टेटसवरती मांडला जातो किंवा स्टेटसवरती दाखवला जातो. बरोबर? आणि हे स्टेटसवरती दाखवणं म्हणजे मग माझं बरोबर आहे. हे असं प्रत्येकाला का वाटतंय माहितीये? बऱ्याच वेळेला आधीची मुलं निर्णय घेताना कचरायचं. जसं आमची पिढी होती. निर्णय घेताना एखाद्या आई-वडिलांना विचारलं पाहिजे, की आई बरोबर आहे का? किंवा बरोबर आहेत का? कारण त्यांच्याकडनं व्हॅलिडेशन जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत पुढे जात नाही. म्हणजे हे बरोबर आहे आणि मग तू पुढे जा. हा सल्ला त्यांचा ऐकल्याशिवाय किंवा आपले गुरु असतील, शिक्षक असतील किंवा आपले एखादे मोठे असतील, ज्येष्ठ असतील, तर त्यांना विचारून आपण पुढे जायचो, पुढे पाय टाकायचो. आता हे तुम्हाला पटतंय का बघा? दोन्ही बाजूला सासू-सुना असतील किंवा नवरा-बायको असतील, बॉस किंवा त्यांचे एम्प्लॉई असतील किंवा शाळेतले शिक्षक किंवा त्यांचे वरिष्ठ असतील. हे जेव्हा इथं काहीही क्लिष्ट घडतंय किंवा घरात आई आणि मुलगा पण असेल तेव्हा, आई मुलगी असेल तेव्हा पण, वडील मुलगा स्पेसिफिक असेल तेव्हा पण, जेव्हा हे असं होतंय त्यावेळेला हे सगळे लोक कुणालाही विचारायला जात नाहीत, की माझं चूक आहे का बरोबर आहे. हे काय उघडतात? फेसबुक, इंस्टाग्राम, YouTube आणि त्याच्यावरती काही थॉट्स येतात. बरोबर आहे. काही विचार मांडले जातात, काही सुविचार येतात, काही चांगले कोट्स येतात. आणि ते जे कोट्स येतात, तो एक कोट सासूच्या पण वागण्याला बरोबर असतो आणि दुसरा कोट सुनेच्याही वागण्याला बरोबर असतो. सांगणारे कोण झाले? इंस्टाग्राम, फेसबुक आणि हे आज सगळीकडे असं झालंय, शिक्षित आहेत का नाही माहित नाही, पण त्यांनी टाकलेले कोट्स किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी म्हणजे माझं व्हॅलिडेशन झालं, की सासूला वाटतंय मी बरोबर आहे, सुनेला वाटतंय मी बरोबर आहे, शिक्षकांना वाटतंय मी बरोबर आहे, वरिष्ठांना वाटतंय मी बरोबर आहे. कारण त्यांना साजेसे कोट्स आज अवेलेबल आहेत. आधीच्या जनरेशनमध्ये काय व्हायचं? आपले वरिष्ठ सांगायचे, की इथं चूक झाले, जाऊन क्षमा माग. हे व्हायचं. आता काय व्हायला लागलंय? आता जी माहिती पुरवठा यंत्रणा आहे ना, ती Facebook, YouTube, Google जे काही असेल ते, हे सगळे ह्या सगळ्या मार्फत तुमचं व्हॅलिडेशन देणारं आपल्याला व्हॅलिडेशन कोणीतरी करायला लागलंय.
आणि आपली आतली बाजू एक असते की मी बरोबर आहे. आणि मग असे असे सगळे कोट्स आल्यामुळे मग आपण स्वतः कधी विचारच करत नाही प्रत्येक जण की हा माझं कुठंतरी चुकलं असेल आणि त्याला आपण करेक्ट केलं पाहिजे. याच्यामुळे नाती जास्त बिघडत चाललेत. म्हणून मग घरात बसून बोललं पण जात नाही. हे असंच आहे आणि हे असं पटतंय का बघा तुम्ही. हो, बरोबर आहे. हा म्हणजे प्रत्येकाला लागू पडणारे काही ना काहीतरी तुम्हाला इंस्टाग्राम वरती मिळतं, काही ना काही तुम्हाला फेसबुक वरती मिळतं, काही ना काही आपल्याला YouTube मिळतंय. जे आपल्या त्याच्यामुळे सारासार विचार करायची पद्धत बंद झाली पाहिजे. सारासार विचार आपण करतच नाही. म्हणून मग बऱ्याच वेळेला असं वाटते की मुलांना पालक जेव्हा गॅजेट्स घेतात, आता उदाहरण म्हणून सांगते, मोरे सरांनी किंवा माधुरी मॅडमनी जे उदाहरण सांगितलंय ना त्याचं उदाहरण म्हणून सांगते. म्हणजे माझ्याच घरात असं सहज झालेलं आहे, मी हसलो सगळे त्याच्यावरती. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी आपल्या मुलीला अजूनपर्यंत मोबाईल दिलेला नाहीये. ठीक आहे. आता इथे थोडासा विचार करा, तिच्या हातात आता मोबाईल दिला नाही, मी दोन्हीकडचं हे करून सांगते. ठीक आहे, मान्य आहे हे मोबाईल दिला नाही चांगला आहे का, उत्तम आहे, मी पूर्णपणे ऍग्री. मला सांगा की आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये शक्य आहे का, किंवा ओव्हरऑल याला काही सोल्युशन काढता येईल, काय करता येईल, जेणेकरून तुम्हीच ओपन व्हाल तुमच्या मुलांच्या बाबतीत पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अप्लाय करता येईल. आता तुम्ही ते ऐकलंय ना की ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चननी त्यांच्या मुलगीला, आता ती 14 वर्षाची, तिला आजपर्यंत त्यांनी मोबाईल हातात दिलेला नाही. हॅलो. हा बोला. मॅडम, जगाबरोबर बदलणं ही नैसर्गिक क्रिया आहे, बदललं पाहिजेत. दिलं नाही ओके, चांगली गोष्ट आहे, बदल पण तिला त्या गोष्टीबद्दल कुठेतरी ना कसं आहे, ती ज्या समाज ज्या बॅकग्राऊंड राहते त्या मुलांच्याकडे सगळ्यांच्याकडे मोबाईल असणार. त्याच्यामुळे तिच्या डोक्यात ते फिक्स मला दिलेलं नाहीये. ह्या पण गोष्टीचा तिच्यावर काय परिणाम होत असेल ते त्यांनाच माहिती. म्हणजे मी एवढं नाही सांगू शकत की नेमकं काय कशा पद्धतीने त्यांनी मोबाईल पासून लांब ठेवलंय ते आपल्याला नाही माहिती. पण समजा जर मोबाईल दिलाच नाही तर आता जर आमच्याच घरातल्या मुलांचा विचार केला तर फक्त एक तास अर्धा तास मी माझ्या मुलगीला मोबाईल देते, का तर तिला सगळ्या गोष्टी समजाव्या ह्यातलं. आणि इव्हन तेवढ्या तास अर्धा तासामध्ये सुद्धा मॅडम माझ्यापेक्षा जास्त तिला माहिती आहे त्यातलं, कारण मुलं पटकन कॅच करतात. मग कॅच करतात, जर ह्या एज्युकेशन नसतात. हा जर त्या मुलगीला ह्याच्यापासून वंचितच ठेवलेलं आहे, तर मग पुढे गेल्यानंतर असं नाही की तिला काही समजणार नाही, पण त्या गोष्टीचं ताण तिला कुठेतरी पुढे गेल्यावर येणार, किंवा त्या गोष्टीचा प्रॉब्लेम तिला पुढे गेल्यानंतर कुठेतरी येईल की त्यांनी द्यायला पाहिजे तो. म्हणजे मला असं वाटतं की द्यायला पाहिजे, थोडाफार तरी का असे ना तिला द्यायला पाहिजे. जसं मी सांगितलं, गेम नाही, बाकीच्या काही गोष्टी नसेल तर मोबाईल द्यायला हरकत नाहीये ना. युट्यूब आणि गुगल तर गरजेचं आहे, गरजेचंच आहे. बोला बोला. हॅलो. हा ठीक आहे, हा बोला. मी आता हे स्टेटमेंट तुमच्यापर्यंत ऐकतोय की ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन त्यांच्या मुलीला फोन दिला मला नाहीये. पहिल्यांदा हे संतोष आवाज सर येतोय आहेत. माझा? मला आवाज नाही, येतोय तुमचा, पण मला विश्वनाथ सर, हा बोला सर. विश्वनाथ बोलतोय, विश्वनाथ पाटील. हा की बोला सर. आता हे पहिल्यांदा मी तुमच्याकडनं ऐकलं की अभिषेक आणि ऐश्वर्याने त्याच्या बाळांना फोन दिला नाहीये. तर दिला नाही याचा अर्थ हाताळायला दिला नाहीये की तिला तिचा वैयक्तिक फोन दिला नाहीये, याच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाहीये. त्यामुळं आता आपण जी चर्चा करतो ती निरर्थक आहे. सर, ह्या चर्चे बद्दल सांगायचं तर मी हा मुद्दाम किंवा त्याला एक वे आहे जे आम्ही ओपन अप करतो ना ते. आता नाही, मला तुम्हाला अपोज करायचं नाहीये. मी माझं स्टेटमेंट काय करतोय की नाहीये. हा बरोबर. मी ओपनच करून सांगते तुम्हाला. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल बोलतो ना,
म्हणजे मी फक्त तुम्हाला सांगते की मी ह्या मुद्द्यावरती का थांबले. जेव्हा आपण असे काही गोष्टी ओपन करतोय ना, तेव्हा ना आपलं कंडिशनिंग काय झालंय आणि मग आपण कुठल्या तत्वाला धरून बोलतोय, हे थोडंसं ना तुम्हा लोकांचं मला कॅच करता येतं. आणि मग तुमच्या लोकांचे जे 7-8 जण अवेलेबल आहेत ना, त्यांचे जर स्ट्रॉंग बिलीफ्स आहेत जे आपल्याला कट करायला पाहिजेत. ठीक आहे? जे आपण पुढं ना तुमच्यामध्ये पुढे काही पद्धती आहेत, ठीक आहे? ज्या अध्ययनाच्या पद्धती आहेत. त्या अध्ययनाच्या 4 पद्धतीमध्ये ना त्या गोष्टींचे आपण किंवा ते बिलीफ आपल्याला कट करता येतील. मग कुठली पद्धत कुणाला लागू पडते ना, की त्यावेळेला हे लोकांच्या लक्षात येतं. आता जे माधुरी मॅडम बोलल्या ना, त्याच्याबद्दल अजून पण बाकीचे बोलतील बघा आता. ठीक आहे? आता तुम्ही ज्या गोष्टीवरती आला ना, दिस इज ही अशी गोष्ट आहे, की ही आता तुम्हाला जी निरर्थक वाटतेय, याचा अर्थ काय आहे माहितीये का सर? तुमचं कंडिशनिंग वेगळ्या पद्धतीने झालंय आणि मी तुम्हाला थोडंसं कमी ऐकलंय. ठीक आहे? आता तुमचं कंडिशनिंग काय आहे, हे हळूहळू मला बाहेर पडेल. जी की हा बाबा हे राईट वे आहे. तर आता मी तुमच्याबद्दल एवढंच सांगू शकते, की तुम्हाला ऍक्च्युअल सब्जेक्ट वरती आपण आहोत का किंवा यायला पाहिजे का, असं तुमचं थोडंसं डायरेक्ट अप्रोच असू शकतो. ठीक आहे. मी आजच तुमचा दुपारी विचार केला होता, की हे यांचं नाव मला आठवत नाही आणि हे बाहेर आले पाहिजेत आणि राईट टाइमला तुम्ही बाहेर आले. मला इतकंच म्हणायचंय की निरर्थक याच्या अर्थानं आता जे चाललंय ते वेळ घालवणारा आहे किंवा वेळ घालवते किंवा काही व्हॅलिड नाही. आणि मला पूर्ण बोलू द्या. त्यांनी जे केलं ना त्याच्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती नाहीये आणि जर माहिती नाहीये तर अपूर्ण गोष्टीवरती बोलू नये असं मला म्हणायचं होतं, म्हणून मी निरर्थक असा शब्द वापरलेला आहे. एक्झॅक्ट. आता तुमचं कंडिशनिंग बाहेर आलं बघा सर. कळाले, आता तरी कळाले. परवा दिवशी मी हे सांगितलं होतं, दृष्टिकोन सांगितला होता. दीपक सर, संतोष सर, माधुरी मॅडम, अंजली मॅडम, आपण दीपा मॅडम, साधना मॅडम पण होत्या. आपण दृष्टिकोन बद्दल विचार केला होता, म्हणजे डिस्कशन केलं होतं. मला वाटतं विश्वनाथ सर त्या दिवशी तुम्ही प्रेझेंट होता, मोरे सर दोघं नव्हते. सगळ्यांना आठवलं दृष्टिकोन बद्दल आपण डिस्कस करत होतो, राईट? हा, आता विश्वनाथ सरांची जी फ्रेम आहे ना ती लक्षात येते बघा तुमच्या सगळ्यांच्या. विश्वनाथ सर कुठल्या एका फ्रेम मध्ये विचार करतात किंवा आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करतात. कळालं माणूस विचार कसा करतो? अंदाज येतोय? हो, येतोय. हा, तर मला सायकोलॉजी फक्त तुम्हाला या तत्वावर न्यायची नाहीये की फक्त पुस्तकातलं सगळं समजेल आणि नंतर मग तुम्ही बाहेर जाऊन ठीक आहे मी पेपर लिहिलाय, मी पास आहे आणि मी MA योग झाले किंवा झालो, या तत्वावरती मला तुम्हाला सायकोलॉजीतनं बाहेर काढायचं नाही. मला हेच तुम्हाला शिकवायचं होतं किंवा हेच तुम्हाला सांगायचं होतं की ज्या चौकटीत आपण किंवा ज्या चौकटीत आपल्याला बसवलं नाही पाहिजे ना, त्या चौकटीच्या बाहेर थोडासा विचार करायला शिकायला पाहिजे. सरांनी काय सांगितलं, विश्वनाथ सरांनी आता, निरर्थक आहे, आपल्याला माहित नाही आहे. आपण एखाद्या गोष्टीवर ज्या गोष्टीवर चर्चा करतोय माहित नाही आहे आपल्याला. आणि कदाचित विश्वनाथ सर तुम्ही काय करता ऍज अ प्रोफेशन, तुमचं काय आहे? मी प्राध्यापक आहे. ओके, ठीक आहे. कोणत्या विषयाच्या आहात? सायकोलॉजी. ओके, व्हेरी नाईस. मग ते तर खूप चांगलं आहे ना. आपल्याला अजून एक माणूस ऍडिशनल तत्वावर भेटला आपल्याला. मला थोडासा डाऊट होता. 14 वर्ष सायकोलॉजी शिकवतो. व्हेरी नाईस. मग तर खूप चांगलं आहे. मला थोडासा तुमच्याबद्दल पहिल्यापासून डाऊट होता. मी आज क्लिअरच सांगते, बिकॉज की तुम्ही इन्व्हॉल्व्ह होत नव्हता किंवा थोडंसं हे करत नव्हता. इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा इन्व्हॉल्व्ह नव्हता, याची थोडीशी मला शंका नेहमी यायची की काहीतरी आहे. काही हरकत नाही सर. उलट आम्हाला जे डिस्कशन चाललेले असायचे ना,
हा हा जे डिस्कशन चाललेली असायची त्याच्यात मला डायरेक्ट इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट जी पाहिजे होती, अपेक्षित होती, हम्म. ती बऱ्यापैकी नसायची. तर मी या गोष्टीला धरून होते की काहीतरी आहे आणि मी अजूनपर्यंत ओपन केलं नव्हतं ते. आणि आज बाकी मी ठरवून बसले होते की तुमचा मला वाटतं डीपीला फोटो पण तुमच्या त्या कॅप मध्ये कुणाचा तरी आहे, राईट? तुमच्या जो स्क्रीनवरती येतो तो. नाहीये, माझा आहे तो. अच्छा, नाही मग मी कदाचित मग हे केलं नसेल, मी चेक करते. व्हेरी नाईस विश्वनाथ सर, जर तुम्ही असाल तर याच आधीच तुम्ही हे करायला पाहिजे होतं, कारण या गोष्टींवर डिस्कशन करणं चांगलं झालं असतं. म्हणजे तुम्ही जर ऍक्टिव्ह पार्टिसिपेट झाला असता ऍक्टिव्हली तर अजून चांगलं झालं असतं बाकीच्यांना. तुम्हाला आणि असं मला वाटलं असं नाही का? मी याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेलो नाहीये. म्हणजे मी असं काही ठरवलं नाहीये किंवा मला याच्यात बोलायचं नाहीये. मी मुळात जास्त ऐकण्यावरती भर देतो. म्हणजे मी आधी समजून घ्यायचा प्रयत्न करतो, मग पुढे जातो. आणि मागच्या 15 वर्षाबरोबर माझं असं झालंय की विचारलं तर बोलावं, अन्यथा बोलू नये. ठीक आहे. असे काही एक्सपिरियन्स आलेत काय? नाही असं काहीच नाहीये. मुळात सायकोलॉजी शिकल्यामुळे असं झालं की मला आता न मागता सल्ला देण्यापेक्षा मागितल्यावर तो द्यावा. चालेल सर. सर आम्हाला तुमचा एक्सपिरियन्स खूप आवडेल ऐकायला. आर्ट ऑफ लिस्निंग आम्हाला गरज आहे सर. सर खूप हुशार आहेत बरं का. खूप हा तेच म्हणते सर, आर्ट ऑफ लिस्निंग खरंच खूप मोठी मोलाची देणगी तुम्ही प्राप्त करून घेतली आहे. तशी आम्हाला पण इम्पॉर्टन्स कळला. आता मी नव्याने सांगायला लागत नाही. काय म्हणला? माझा एक्सपिरियन्स तुमचा एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा जास्त आहे. तुमचा इम्पॉर्टन्स लक्षात आला का बघा बॅच मध्ये आपल्या? हो. नाही मला त्याच्याविषयी काय म्हणतोय की नाही. मी नक्कीच या सगळ्यामध्ये इथून पुढे ऍक्टिव्ह पार्टिसिपेट करेन. फक्त होतं काय की मी कशात तरी कामात गुंतलेलो असलो मला ऍक्टिव्ह होता येत नाहीये. ओके ठीक आहे. तर मग आज काही हरकत नाही. मग ठीक आहे. मग मी फोर्स नाही करणार. मी फक्त या लोकांना माझा पर्पज पहिल्या दिवशी मी सांगितलं नाही, पण मी वाली सरांना हा माझा पर्पज आधीच सांगितला होता की मला टीचिंग मध्ये फक्त टीचिंग मी नाही करणार आणि मला 2-4 लेक्चर चढ लागले तर तुम्ही द्यायला तयार आहात का, असं मी डायरेक्ट सरांना विचारलं होतं. सर मला म्हणाले तुम्हाला लेक्चर हवे असतील तर घ्या, पण इथं मला फक्त हे शिकवायचं आहे अशा पद्धतीने आणि मग तसंच पुढे जायचं, या तत्वावर मला काम करायचं नव्हतं. म्हणून मग मी तेवढ्यासाठीच मी प्रत्येक गोष्ट थोडीशी डीप मध्ये न्यायची. डीप मध्ये न्यायची, यांचे बिलीफ्स चेक करायचे आणि मग आपल्याला कुठं काम करता येतं का जेणेकरून ते ओपन अप होतील, या तत्वावरतीच मी काम करणार म्हणून सांगितलं होतं. आणि मी मगच लेक्चर फाईन. मला याच्याविषयी काहीच हो नाही, मला तुमच्या आता ज्या पद्धतीने तुम्ही विषय मांडताय किंवा लोकांना रिव्हील करताय त्याच्याविषयी कुठलाही डाऊट नाहीये. तुम्ही खूप छान करताय, कारण मला मानसाचं असं शिकवायला आवडतं. मला पुस्तकं वाचून पास होतात लोक. लोकांना ते अंडरस्टँडिंग झालं म्हणजे त्यांनी ते वापरलं स्वतःसाठी तर ते आपल्यासाठी समाधानकारक असतं. सर ही नीड आहे. तुम्ही जे करता ते फार उत्तम आहे. हा माझा स्वार्थ म्हणा हवं तर, कारण आपण प्रत्येक गोष्टी स्वार्थापोटी बऱ्यापैकी करतो की हे रुजलंच पाहिजे लोकांच्याकडून, तरच त्याचा काहीतरी यूज, त्याचा काहीच उपयोग नाहीये. 100% ऍग्री. आणि स्वार्थाशिवाय परमार्थ घडत नाही. चालेल, व्हेरी नाईस. चालेल, आपण सोबत विश्वनाथ सरांना ऍक्टिव्ह हे घेऊन त्यांचं पार्टिसिपेशन घेऊन आपण इथून पुढे उलट आपल्याला चांगलं मिक्स करून बोलता येईल. उलट आम्ही आशा करतो सर, विश्वनाथ सर, की तुम्ही खरंच इन्व्हॉल्वमेंट दाखवा तुमची जेव्हा आमची डिस्कशन चालू असतं त्यावेळेला. इव्हन समजा आता तुमचं चांगलं माझ्यापेक्षा जास्त किंवा 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, माझ्यापेक्षा कम्पेअर करण्यापेक्षा तुमच्या 16 वर्षांचा एक्सपिरियन्स आम्हालाही इव्हन मलाही शिकवून जाईल असं म्हणेन, कारण तो खूप इम्पॉर्टंट आहे. मी थेरॉटिकली जास्त शिकण्यापेक्षा सर प्रॅक्टिकली खूप जास्त केलंय मी. म्हणजे या ज्या एवढ्या 6-7 वर्षात मी जेवढं काही केलं ना सर, ते प्रॅक्टिकली जास्त अप्लाय करणं, बिलीफ चेक करणं किंवा माणसाचं परसेप्शन चेक करणं, ह्याच्यावरती मी खूप जास्त भर दिलाय.
तर ते मलाही हम्म. कळेल. ठीक आहे, चालेल. नक्कीच. आपण हा चालेल. तर आता आपण बोलत होतो ज्या गोष्टीवरती, त्या गोष्टीवरून कंडिशनिंग समजतं, म्हणून मी थोडंसं त्या ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचं उदाहरण घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करत होते. ठीक आहे. तर आता हे सगळे ताणतणाव जे आहेत त्याच्यासाठी याची मानसिक किंवा मानसशास्त्राची गरज आहे असं म्हणा हवं तर. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे आधुनिक मानसशास्त्र काळाची गरज. हा तुम्ही आता सगळ्यांनी एक्सप्लेन केलेला पॉइंट. आता काही व्याख्या एक्सप्लेन केलेल्या आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. तर त्या व्याख्या तुम्हाला जशा आहेत तशा किंवा 2 मिनिटं. आता तुमच्या पुस्तकात ज्या व्याख्या एक्सप्लेन केल्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत बघा. सायकोलॉजी शब्दाची उत्पत्ती 2 लॅटिन शब्दांपासून झाली आहे, एक सायकी आणि दुसरा सोल. जसं सुरुवातीला काय म्हटलं जायचं की सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र हे आत्म्याचं शास्त्र आहे असं मानलं जायचं. तर ते सोल म्हणजे आत्मा आणि त्याचं शास्त्र, आणि म्हणून सुरुवातीच्या काळात हे आत्म्याचं शास्त्र असं म्हटलं जायचं. हा, त्याच्यानंतर बघा हा ऐतिहासिक प्रवास आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये मला वाटतंय हा व्याख्या आणि स्वरूप दिलंय बघा. मोरे सर पहिल्याच टॉपिक मला व्याख्या आणि स्वरूप हे सगळं तुमच्या स्क्रीनवरती आहे. ऐतिहासिक प्रवास 19व्या शतकापूर्वी. तर मानसशास्त्र हा एक तत्वज्ञानाचा भाग मानला गेला. त्याच्यानंतर त्याला स्वतंत्र दर्जा पण मिळाला. हळूहळू जसं मला या गोष्टीसाठी मला वाटतं 1800च्या शतकात मानसशास्त्रावरती एवढा जोर नव्हता, पण हळूहळू त्याला स्वतंत्र शास्त्र म्हणून दर्जा मिळालाय. सुरुवातीला याची गरज वाटत नव्हती, म्हणूनच मगाशी जो मुद्दा मी उपस्थित केला होता की मानसिक संतुलन का बिघडायला लागले लोकांचं, त्याची नीड लक्षात येते बघा. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे अरिस्टॉटल ग्रीक तत्ववेत्ते होते. त्यांनी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यात आत्म्याचं महत्व स्पष्ट केले. तुम्ही हे स्क्रीनशॉट घ्या किंवा आहे तसं मी हे करते, शेअर करते, जेणेकरून हे लिहिताना तुम्हाला पेपर लिहिताना हे बरं पडेल. त्याच्यानंतर आहे अंधार युग. आता अंधार युग हे काय आहे बघा. 13 ते 15व्या शतकादरम्यान विज्ञानापेक्षा धार्मिक विचारांचा प्रभाव जास्त होता आणि त्या काळात घडणाऱ्या घटनांना दैवी किंवा असुरी शक्ती मानलं जायचं. तर हे अंधार युग का म्हटलं जातं ते थोडस तुम्हाला सांगते मी. त्यावेळेस ना जेवढ्या काही गोष्टी व्हायच्या किंवा एखाद्याला आता जसं मी परवा अनुवंशिकता किंवा ह्या ज्या गोष्टी सांगितल्या अनुवंशिक तत्वावरती आजार पुढे येतात, म्हणजेच एखाद्याला ताप वगैरे आला तर मग लोक काय म्हणायचे आधी की ते नाही का अंगातले भूत बाहेर काढणं, हे जे होतं ना, ह्या गोष्टी आधी जास्त होत्या. म्हणजे मग त्याला मारायचं किंवा त्याला चापकाचे फटके द्यायचे आणि मग भूत बाहेर काढलं, हे जास्त होतं. ह्या असुरी शक्ती जास्त होत्या त्यावेळेला. त्याच्यामुळं त्या दरम्यानचे हे जे 2 शतकं होती 13 ते 15 त्यांना अंधार युग असं संबोधलं जायचं. त्याच्यानंतर हळूहळू मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये जो बदल झाला तो रुडॉल्फ गोखले आहेत. त्यांनी सर्वप्रथम सायकोलॉजी शब्द वापरला आणि त्याच्यानंतर मग हळूहळू 18 आणि 19व्या शतकात आत्मा सोडून कल मनाकडं, मानसशास्त्राचा कल हा आत्मा सोडून मनाकडे झुकला. आता ह्याचं डायरेक्ट कनेक्शन तुमच्या योगशी आहे, म्हणजे आपल्या योगशी आहे. योगच्या पुस्तकात तुम्हाला याचं योग सिद्धांतशी रिलेटेड जर माधुरी मॅडम योग सिद्धांत बद्दल आहे ना डिटेल, त्याच्यामध्ये मिळेल तुम्हाला. मन म्हणजे काय किंवा हे झालेलं असेल पहिल्या सेमिस्टरला, तुम्हाला तिथं थोडंसं वाचता येईल तुम्हाला. त्याच्यानंतर मनाचं शास्त्र का हे आपण पुढे बघणार आहोत. हे सगळं कुठे कसं काम करतं ते. त्याच्यानंतर आहे मॅकडुगल. यांनी देखील मानसशास्त्र मनाचं शास्त्र आहे समर्थन केलं आणि शेवटी
सुरुवातीला मानसशास्त्र आत्म्याचं शास्त्र म्हटलं जायचं, त्याच्यानंतर मग मनाचा अभ्यास करणारं शास्त्र बनलं. ठीक आहे. आणि आता आधुनिक काळात ते वर्तनाचं शास्त्र म्हणून ओळखलं जाते. जसं सुरुवातीला आत्मा, मग मन आणि नंतर मग वर्तन, आणि आता सध्या जे चाललंय ते बऱ्यापैकी बिहेवियरल सगळं चेक करून मगच, म्हणजे माणूस बिहेव कसा करतो त्याच्यावरूनच बऱ्यापैकी गोष्टी त्याच्या समजतात. आता कम्प्लीट वर्तनावरचं तर आहेच, पण अनुवंशिक तत्व हा जो आपण एक मुद्दा तिथं बघितला होता ना, तो मुद्दा अनुवंशिक तत्वावरनं येणारे जे आजार आहेत ना, हे थोडंसं पुन्हा ऍस्ट्रॉलॉजी किंवा न्यूमरॉलॉजी याच्याकडं पण वळतंय. हा तर ते ती काय म्हणतो आपण, ती शाखा थोडीशी वेगळी आहे. म्हणजे आपण जे करतो ते अनुवंशिक आहे का, किंवा अनुवंशिक आपण काही गोष्टी पुढे येतात का. म्हणून मी बऱ्याच वेळेला सांगते की होलिस्टिकली अप्रोच ठेवा, म्हणजे प्रत्येक शाखा उलगडून बघायचा प्रयत्न करा थोडक्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर विल्यम वुंटनी पहिली प्रयोगशाळा काढली. हे स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला लिहिताना बरं पडेल. आणि त्यांना मानसशास्त्राचं जनक मानलं जातं, ज्यांनी पहिली प्रयोगशाळा जर्मनीमध्ये काढली. आणि त्याच्यानंतर आता सायन्स ऑफ कॉन्शियसनेस खूप इम्पॉर्टंट. वुंट यांच्या मते बोध अवस्थेचं शास्त्र आहे, आणि त्याला बोध आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांची आपल्याला जी जाणीव होती त्याला बोध अवस्था म्हणतात, कॉन्शियसनेस. तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग मॅडमांनी टाकलेलं बघलाय पण करून किंवा जॉईन केलंय? दीपक सर, दोन्ही, किंवा अंजली मॅडम, साधना मॅडम? मी सद्गुरूंचं मी जॉईन बघितलंय केलं. मॅडम. अच्छा, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलं असतं, बरंचसं सांगितलेलं आहे बघा. कॉन्शियसनेस काय असतो, कॉन्शियसनेस म्हणजे नेमकं काय. आणि बऱ्याच वेळेला कॉन्शियसनेस समजायला पहिल्यांदा श्वासावरतीच लक्ष का केंद्रित करा म्हणतात. ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर अशा बऱ्याच जणांनी मग कॉन्शियसनेस, नंतर मग अनकॉन्शियस म्हणजे काय ते पण समजून घेऊ आपण. तर वुंटनी पहिल्यांदा हा सायन्स ऑफ कॉन्शियसनेस, बोधावस्थेचं शास्त्र मांडलं. आणि त्यांच्या मते ऍक्च्युली, आणि त्यांनी सांगितलं की सभोवताली घडणाऱ्या घटनांनी आपल्याला जी जाणीव होती त्याला बोधावस्था म्हणतात. आता मला माझ्या मते कॉन्शियस आहोत किंवा जागरूक आहोत असं कोणाकोणाला वाटतंय? आम्ही जागरूक असतो. असं कोणाकोणाचं मत आहे? आमचं चालू असते मॅडम सारखं ऑब्झर्वेशन. ओके. अजून कोण? बरं, फक्त कॉन्शियस आहात का नाही विचारले. या प्रश्नासाठी एवढा का विचार करावा लागतो? ते अनकॉन्शियस झाले. कॉन्शियस म्हणजे जागरूकता. मी माझ्या प्रत्येक गोष्टीबद्दल जागरूक असतो असं कोणाकोणाचं मत आहे? का सवयीप्रमाणे आपण सगळं करत असतो? हा, बोला. ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल बोलूच. त्याच्यानंतर जो कॉन्शियस असतो, कॉन्शियस ब्रेन, कॉन्शियसनेस ही एक अवस्था आहे. तसं अबोधावस्थेचं पण महत्व मांडले सिगमंड फ्राईडनी, की केवळ फक्त बोधावस्था पुरेशी नाही. तर आपण हे पहिल्या सेमिस्टरला लास्ट टॉपिक मध्ये बघितलं होतं बघा, की एक मोठा पर्वत एक मोठं हिमनग दाखवला होता, जो अर्धा पाण्याच्या वर आणि अर्धा आतमध्ये दाखवला होता.
बोधावस्था आणि अबोध अवस्था अशा पद्धतीने, कॉन्शियस अनकॉन्शियस हे सगळं. तर तेव्हा ते बघू आपण. आणि बोध अवस्थेबरोबरच अबोध अवस्था, अनकॉन्शियस माइंड ही महत्वाची असते म्हणून सिगमंड फ्राईडनी मांडलेलं आहे. आता ते कसं मांडलंय किंवा ते कसं काम करतं हे आपण बघूच लवकरच. ठीक आहे, म्हणजे पुढच्या आपल्या ह्याच्यामध्ये टॉपिकमध्ये. मला वाटते 9:05 झालेत. आपण इथे थांबूया. आता इथून पुढचं जे आहे ते 5 मिनिटात एक्सप्लेन केलं की तुमच्या लक्षात येईल. कारण तुम्हाला वर्तन म्हणजे काय हे समजले आणि फक्त त्याला आपल्याला बदलायचं आहे. जे बदलायच्या पद्धती आहे दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्या कशा बदलायच्या किंवा काय करावं लागतं हे आहे. त्यामुळे ते तुम्हाला समजेल. आपण आत्ता इथं थांबूया. ठीक आहे, अजून कोणाला काही विचारायचं आहे किंवा बोलायचं आहे? हॅलो, कोण बोलत नाही टीचर, आपण थांबूया का? लक्ष नाही देत. सगळे छान चालेल म्हणूनच विचारलं. आपण हो, इकडे हो. थांबायचं. छान. हा, थांबूया चालेल. आपण. किती वेळ? ठीक आहे. हरिओम. हरिओम. आपण सायंकाळला भेटू हरिओम. उद्या आणि भेटू. पण हा चालेल, उद्या टायमिंग भेटू. आपण सेमच असेल का? हा, उद्याची टायमिंग वेळ? या टायमिंग कन्व्हिनियंट आहे. सगळ्यांना कन्व्हिनियंट आहे ना हे टायमिंग? हो मॅडम, कन्व्हिनियंट आहे. हा, चालेल, चालेल मग चालेल. ठीक आता बोलायला लागली की सगळी हरिओम झालं. ठीक आहे. चालेल, या टायमिंग हरिओम, वरती हरिओम. भेटू. आणि माझं एक सगळ्यांच्या तर्फे आपण विश्वनाथ सरांना रिक्वेस्ट करूया की इथून पुढच्या लेक्चरमध्ये सर थोडं इन्व्हॉल्व झाले तर आपल्याला सरांच्या सोबत जातात. विश्वनाथ सर Yes, असतील teacher. हो, नक्की मी प्रयत्न करेन. रिक्वेस्ट काही आवश्यकता नाहीये. मी नक्की प्रयत्न सर, मी करेन वेळ फक्त का काढायचा. म्हटलं, मी आणि पुन्हा एकदा तुम्हाला हेच म्हणेन की माझं प्रॅक्टिकली बरंचसं माझ्याकडे आहे. जर आपण या बॅचला सोबत मलाही जर तुमचा पण अनुभव आम्हाला अनुभवता आला ना तर जोडीने सगळ्यांची ग्रोथ होईल. ठीक आहे, नक्कीच. मग हा, तर जसं आता तुम्ही मगाशी जो पॉइंट मांडला ना तो ऍक्च्युली मी त्या लोकांना मी नंतर नेणार होते तिकडं की बिहेवियर आपलं कंडिशनिंग वरून कसं होतं, कंडिशनिंग झाल्यानंतर बिहेवियर आपलं कसं बाहेर पडतं. तर याच्यावरती जो काढलेला मुद्दा होता ना तो एक्झॅक्ट बरोबर परवाच्या पॉइंटवर आला की अरे परसेप्शन असं असतो बघायचा किंवा एखाद्याचा असा असू शकतो. तर ते पण होतात बरेच जण. म्हणून मी फक्त म्हणते की तुमचं पार्टिसिपेशन आम्हाला तेवढंच देऊन जाईल चांगल्या गोष्टी. नक्कीच. हो, चालेल. थँक्यू आणि सर. थोडस बोलू का? हा, बोला सर. हॅलो. हा, बोला ना सर. तुमच्या हेतूला थोडासा माझ्याबद्दल सांगायला त्याबद्दल सॉरी. सर, हेतूला असू धक्का नाही. तुम्हाला हे माहितीच आहे सर की ज्या वेळेला आपण मानसशास्त्र घेतो त्यावेळेला बऱ्यापैकी लोकांच्या भावना न दुखावता आपण पुढे घेऊन जातो ना, तर त्याच एका तत्वावरती फक्त काम करायचं. हा, एवढंच काम माझं पण चालू असतं. कारण कॉन्शियसली घेऊन जायचं होतं. नाही, इट्स ओके सर. काय होतं म्हणजे सर हे आता तुम्हाला हे माहिती असेल की 2 ब्रेन असे काम करतात की भले कॉन्शियसली आपल्याला काही गोष्टी करायच्या जरी असल्या तरी त्या सिद्ध होत नाहीत बघा, कारण अनकॉन्शियसच्या भूमिका असतात. बऱ्याच वेळेला ना लोकांचं काय होतं, आपण इव्हन आमची पण म्हणजे आपल्याला पण गृहीत धरून मी सांगतेय की स्ट्रेट फॉरवर्ड एखादी गोष्ट सांगितलेली आपल्याला बऱ्याच वेळेला कॉन्शियस ब्रेनला पटत नाही. ते ऐकणार आहे. हा, मग काय होतं की म्हणून मग मी शक्यतो काय करते की यांचे इन्स्टॉलेशन पाठीमागच्या बाजूने होत आहेत ना तर चांगलं आहे. जसं काल पैशाचे बिलीफ बऱ्याच जणांचे कटच झाले, म्हणूनच गेले.
त्यांचे जे बऱ्याच लोकांचे बरोबर. पैशाबद्दलचे बिलीफ होते ना, जे मनी अट्रॅक्शनचे सिद्धांत आहेत काही, की बरेच जण सांगतात की ह्याच्यावर कुठल्या तमालपत्राच्या पानावर लिहा मग ते येतील, पण त्याला भावना तेवढ्याच तीव्रतेने लावल्या पाहिजे. आणि आपल्या अनकॉन्शियसली जर आपण काही चुकीचे बिलीफ ठेवले असले तर तुमचं ते कधीच साध्य होणार नाही. तर या हो. पद्धतीनं, बाकी काही नाही सर. हा ठीक आहे. नाही, काही हरकत नाही सर. मला हे जसं म्हणायचं होतं की तुम्ही जसं लाईन आउट केलं होतं की तुम्ही या पद्धतीने टीचिंग करणार, तर अचानक मी ते आता बोलल्यामुळे थोडस लवकर घेतलं, एवढंच असं म्हणायचं होतं मला. नाही नाही सर, नाही तसं काही नाही. तुमचे नाही ना? एक्सपिरियन्स पण बऱ्याच ओके, ठीक आहे. वेळेला ओके. काम येतात. नाही नाही तसं काही नाही. It's okay. फक्त मी इन्व्हॉल्व की जो माझा एकतर मुळात मला डाऊट होता की हे असं कोणीतरी आहे म्हणून पहिल्यापासून मला डाऊट यायचा. आणि तो फक्त मी एक रिलीफ मिळाला मला की आता ते तसंच झालं की मी बरोबर आहे पुन्हा. तो एक डाऊट की आपल्यात कोणीतरी असा मेंबर आहे इथे उपस्थित की जो हे सगळं फक्त बारकाईने चेक करतोय, बघतोय असं. ठीक आहे, अरे चालेल, थँक्यू. बापरे. मी बोलायला आवडेल. पहिल्या लेक्चर पासून हो, मला तुम्हीच विचारलं होतं का की मॅडम न्यूमरॉलॉजीचे हे Right. इफेक्ट करतात का? न्यूमरोलॉजी मध्ये तुम्ही काम करताय का? मला पहिल्याच नाही, दिवशी तुम्ही काम सांगतात. करताय का असं विचारलं होतं. हा, याचे रिझल्ट हा बरोबर, याचे रिझल्ट येतात का की मला त्याच दिवशी खूप मोठा डाऊट आला होता. नाही, रिझल्ट याचं का असं नव्हतं विचारलं मी म्हटलं तुम्ही काम करताय, कारण तुमच्या नावामध्ये तो एक्स्ट्रा ए होता. नावामध्ये म्हणून विचारलं. हो नावामध्ये बदल केला होता. हो, ऍक्च्युली मला हो. म्हणजे ना ही असं सहज एक शंका मला तेव्हाच येऊन गेली होती, म्हणून मी बारीक ऑब्झर्व करायची की तुम्ही कुठल्या कुठल्या लेक्चरला आहात, किती लेक्चर मध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होताय. चालेल सर, तरी पण तुमचा अनुभव म्हणजे जर आम्हालाही मिळाला तर त्या परीनं खूप चांगलं होईल सर. नक्कीच मी प्रयत्न करेन. चालेल, थँक्यू सर. ओके, चला आपण उद्या याच टायमिंगला भेटू. ओके, हरिओम. नक्कीच. हरिओम. हरिओम.